नमस्कार मित्रांनो, फायनली आपली कोकण सफर सुरू झाली आहे. मी आणि माझी बायको कोकणाला जात आहे आता. आम्ही आमचा प्रवास चंदगडवरून सुरू केला आहे आणि सध्या आम्ही आंबोलीजवळ आहे आणि आंबोली क्रॉस करून आम्ही निसर्गरम्य आंबोली घाटात आता आलो आहोत. आता संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि आमचं नशीब इतकं भारी की आता सूर्यास्ताची वेळ आहे आणि घाटातला हा शांत निसर्ग, गुलाबी आकाश आणि तो सोनेरी प्रकाश, हा नजारा खरोखरच डोळ्याचं पारणं फिरणारा आहे. संध्याकाळच्या वेळी घाटातून ड्रायव्हिंग करायची एक मजाच वेगळी असते. जसा जसा घाट संपत आला तसा तसा थोडासा सूर्य पण मावळत आला. घाटातले हे नागमोडी रस्ते पार करून आता आपली गाडी थेट कोकणात एंट्री करत आहे. आता आम्ही पिंगुळी मार्गे थेट पाटपरोळ्याला माझ्या बहिणीच्या घराकडे चाललो आहोत. आज आम्ही इथेच पाटपरोळ्याला बहिणीकडे वस्ती करून उद्याचा प्रवास इथूनच चालू करू. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही गेलो वेतोबा मंदिर परोळे येथे आणि तिथे वेतोबाचं आम्ही दर्शन घेतलं. त्याचसोबत आत्ताच हे मंदिर बांधलं असल्यामुळे जरा मंदिराचे शूटिंग पण घेतलं. या देवाला चामड्याच्या पादुका अर्पण केल्या जातात. राखडेच्या पहाऱ्याला बालपाई नवसाची वेशी वारू डोंगराला सालईच पान तुला सोन गेणी मान तुला ठाव घेशिले उनिया सुरंगी मुला विक्रोशी खडगधरी कणी पात्र वाम करी रुद्रस्वामी भूतनाथ पाठीशी उभा. आणि हिने भावईची वट्टी भरल्यानंतर आम्ही तिथून रमणनाथ मंदिरामध्ये दर्शन घेऊन निघालो आदिनारायण मंदिराकडे. भारतामध्ये सूर्यनारायण मंदिर भरपूर कमी आहेत. त्यापैकीच एक मंदिर हे परोळ्यामध्ये आहे, आदिनारायण मंदिर. इथले आपण दर्शन घेऊन निघालो पुन्हा बहिणीच्या घराकडे. दुपारी आम्ही पाहुण्यांच्या नारळाच्या बागेमध्ये फिरलो आणि फिरत असताना तिथे एक आम्हाला रतांब्याचं झाड दिसलं. रतांबे म्हणजे ज्याच्यापासून सोलत बनवतात ते पिकलेले रतांबे असताना पण आपण खाऊ शकतो. परोळ्यापासून एक 7-8 किलोमीटरवरती भोगवे बीच आहे. त्याच्यानंतर आम्ही घरातली सर्वजण भोगवे बीचला संध्याकाळी 6च्या टायमिंगला बाहेर पडून गेलो. हा बीच फारच सुंदर आहे. संध्याकाळच्या वेळी तर इथे टाईम स्पेंड करायला खूप मजा येते. नंतर आम्ही थोडा वेळ बीचवरती फोटोशूट केलं. तिथेच समुद्रावरती थोड्या गायी पण एन्जॉय करत होत्या. त्या दिवशी आम्ही तिथेच पाहुण्यांकडे राहून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो खवणे बीचला. परोळ्यावरून खवणे बीचला जाताना वेंगुर्ला रोडनं मापन झाल्यावरती एक राईट साईडला टर्न घ्यावा लागतो. तुम्ही बघू शकता खवणे गावात एंट्री मारल्याबरोबर दोन्ही बाजूला नारळीच्या बागा आहेत आणि एक छोटीशी वाट थेट त्यांच्या गावामध्ये जाते. गावातून बाहेर पडल्यावर पण सेम दोन्ही साईडून गर्द अशी नारळाची झाडं आहेत आणि ही छोटीशी वाट थेट बीचवर जाऊन थांबते. एकदम अस्सल कोकणी फील जर घ्यायचा असेल तर खवणे बीच जवळच्या या खवणे गावातील हा व्ह्यू तुम्हाला बघावाच लागेल. इथली हवा आणि हे वातावरण एवढं भारी आहे की तुम्हाला इथे नक्कीच यावंसं वाटेल. आणि आम्ही नंतर पोचलो बीच साईडलाच आम्ही क्लब खवणे नावाचा रिसॉर्ट बुक केला होता.
तिथे आम्ही पोचलो. बीच साईड रिसॉर्ट असल्यामुळे आम्ही रूमवरती गेल्यावर लगेच कपडे चेंज केले आणि आम्ही डायरेक्ट आलो बीचला. एक नारळाची बाग आहे, तिथून असा मला एक नारळ मिळाला आहे. शोधायचा प्रयत्न करतोय. मालक आला तर मात्र अवघड आहे, कारण की आम्ही ह्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये बसलेलो आहे त्यांच्या. आणि ही प्रॉपर्टी म्हणजे त्या रिसॉर्टवाल्यांची नाही, रिसॉर्ट आहे साईडलाच आणि आम्ही आलो दुसऱ्या साईडला. केलेलं आहे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. एका नारळासाठी म्हणजे एका नारळ नाही, चुकीची गोष्ट आहे खरं. तो प्रयत्न करता करता एक अर्धा नारळ सोलून झाला. नंतर हिने घेतला नारळ सोलायसाठी. फायनली नारळ पूर्णपणे सोलून झालेला आहे. त्यासाठी टाइम लागला आम्हाला, एक 10 मिनिटं लागली असती, 15 मिनिटं लागली काय की. परिश्रम करायला लागलोय मगाचपासून. आणि याचा आता खोबरं मी परिश्रमाचं खोबरं हिला देणार काय. पाणी आहे पाणी. थोडा व्हिडिओमध्ये फास्ट फॉरवर्ड केला आहे आम्ही, कारण की टाइम जास्त लागेल नाही तरी हा व्हिडिओ पूर्ण व्हायला. तुम्हाला जर असं पाण्यामध्ये भिजण्यासाठी यायचं असेल, तिकडे भिजण्यासाठी यायचं असेल तर मी रिकमेंड करीन की ह्या खवणे बीचला भिजण्यासाठी येऊ नका. कयाकिंग करायचं असेल किंवा असा निवांत टाइम स्पेंड करायचा असेल बायकोसोबत तर तुम्ही खवणे बीचला या. मात्र जर तुम्हाला पाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही, मला तर वाटते भोगवे बीच किंवा दुसरे कुठले असलेले पॉसिबल बीच तिकडे जाऊन तुम्ही तो आनंद घेऊ शकता. याचं सांगायचं उद्दिष्ट काय तर, हा जो बीच आहे हा जर तुम्ही बघायचे मासे मारणारा थांबला आहे, तो तिथूनच मासे धरायला लागला आहे. तो असा स्लोप आहे, पूर्ण खोल पाणी आहे तिथे. मात्र काल मी थोड्या पुढे व्हिडिओमध्ये टाकेन शॉर्टमध्ये, काल जो आम्ही गेलो होतो भोगवे बीचला, तो बीच असा तिथून असा लांब एक किलोमीटर 1.5 किलोमीटरपर्यंत असा पूर्ण सपाट आहे. त्यामुळे पाण्याची काही रिस्क नाही तिथे. पण इथे या बीचवर एकदम त्या लाटेबरोबर माणूस खाली जाऊ शकतो. मात्र भोगवे बीच जो आहे ना, तो एकदम छान बीच आहे. समोर अथांग असा समुद्र, लाटांचा तो लयबद्ध आवाज आणि अंगाला झोंबणारा थंडगार वारा. अशा शांत वातावरणात माझ्या बायकोसोबत मला निवांत गप्पा मारत बसण्यात जो आनंद होता तो शब्दात तर सांगता येणार नाही. पण खऱ्या अर्थाने इथले हे क्षण आमच्या कायम स्मरणात राहतील. धागे बिना तुझसे रूह जुड़ गई है, ख्वाबों में भी है तेरी सिलसिलेदारियां. एक जैसा हाल तेरा मेरा, इश्क है मिसाल तेरा मेरा, बहने लगी है आज देखो रेतों पे भी कश्तियां. एक जैसा हाल तेरा मेरा, इश्क है मिसाल तेरा मेरा, सजने लगी हजारों ख्वाबों से खाली थी जो कभी पलकों की बस्तियां. समुद्राच्या मोठ्या लाटा बघून आम्ही काही समुद्रामध्ये भिजलो नाही. तिथून आम्ही समुद्रात भिजायचा प्लॅन कॅन्सल करून थेट आम्ही रिसॉर्टच्या स्विमिंग पूल गाठला. आणि भर उन्हात स्विमिंग पूलमध्ये
1 ते 2 तास आम्ही पाण्यामध्ये पोहून थोडा टाईम स्पेंड केला. एकदम परफेक्ट आणि रिलॅक्सिंग अनुभव होता हा. या उन्हाळ्याच्या गरमीमध्ये स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी एक वेगळीच मजा येते. ती दोघांनी पण अनुभवली आणि हल्लीच माझी बायको पण शिकली आहे पोहायला. एक महिन्यापासून आम्ही ते नदीवर जातो पोहायला. ती आता एक 15 ते 20 दिवसात शिकले. स्विमिंग पूलनंतर आम्ही एक अर्धा तास रूममध्ये जाऊन रेस्ट केली आणि नंतर कपडे बदलून आम्ही पुन्हा जेवायला गेलो. आणि जेवण्यासाठी जास्त काही ऑप्शन नव्हते, त्यामुळे आम्ही व्हेजमध्येच सिंपल व्हेज थाळी मागवली. 160 रुपये व्हेज थाळी होती. एवढी सगळी मस्त झाडं आहेत. झाडं दाखवते रे, इतकी छान झाडं आहेत तिथे खवणे बीचवरती. त्यासून बघून मन तृप्त होते. तर माझ्या तोंडाकडे बघून तुम्हाला आपल्याला लक्षात की घाम किती आहे. ते सगळं ओलं झालेलं आहे. हे बघा, इतकी उष्णता आहे. जेवण करताना फार गरम होत होतं. तर जेवण झाल्यावर आम्ही पुन्हा त्या साईडच्याच खवणेच्या नारळाच्या बागेमध्ये गेलो. असंच चलत चलत आम्ही साईडला असलेल्या कयाकिंगकडे गेलो. आम्ही उशीर आलो. मे लास्ट वीकला आल्यामुळे कयाकिंग वगैरे सगळं गव्हर्नमेंटनं बंद केलं होतं. त्यामुळे कयाकिंगचा अनुभव घेता नाही आला. नेक्स्ट इयरला ह्याच टाईमला नाही, कयाकिंग करण्यासाठी थोडं एक डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये आम्ही पुन्हा खवणे बीचला जाऊ. संध्याकाळच्या 6 वाजताच्या टाईमला आम्ही आता आलो परत खवणे बीचला, कारण की इथेच आमचं रूम आहे. आणि सकाळी बसलो होतो त्या नारळीच्या झाडाखाली. आता इथे थोडेसे रॉक्स आहेत. हे रॉक बघा, हे थोडंसं रॉक की सगळं रॉक आहे. इथे सगळे तिकडे वगैरे पूर्ण रॉकच आहेत. तिकडे सूर्य खवणे बीच हे आत्ता ह्या टाईमला, संध्याकाळच्या टाईमला इतकं छान वाटायला लागलं आहे की हे तुम्ही इथे येऊन बघितलंच पाहिजे. हे काय वाटायला लागलं. या समुद्राच्या लाटा या दगडांना कोसळून जे उडणारे थेंब या अंगावरती पडतात, त्यावेळेला त्या बीचमध्ये बरोबर काहीतरी असल्याचं अनुभवते. ऐक, तिकडे अथांग असा समुद्र, हे इथे रॉक्स, समोर मावळणारा सूर्य आणि साईडला अशी बायको. हा हा हा. थोड्या वेळानंतर पुन्हा आम्ही संध्याकाळी 7 वाजता 7:30 वाजताच्या दरम्यान स्विमिंग पूलमध्ये गेलो. परत आम्ही तिथे थोडं फोटोशूट केलं. परत पोहलो, कारण की कोकणातली मे महिन्यातली गरमी भरपूर एक्स्ट्रीम लेवलला गरमी असते. त्यामुळे स्विमिंग पूल इज मस्ट वेन यू आर इन कोकण इन मे. आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मोबाईल घ्यायच्या अगोदर 6 वाजता उठून 6 ते 7 1 तास बीच साईड वॉक केला. आणि नंतर पुन्हा रूममध्ये जाऊन एक थोड्या वेळानंतर आम्ही परत बीचवरती आलो फोटोशूट करण्यासाठी. साईडला रॉक्स आहेत, त्या रॉक्समध्ये जाऊन आम्ही फोटोशूट केलं. या वाळूमध्येही मोठे मोठे दगड, साईडला असणारं हे निसर्गमय वातावरण आणि त्यात असणारी नारळीची झाडं, सर्व काही खूप छान आहे. इथे टाईम स्पेंड करताना कसा वेळ गेला हे कळतच नाही. आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल खवणे बीचला, तर तुम्ही डिसेंबर ते फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या दरम्यान या, कारण की समुद्रासोबतच या बीच एन्जॉयमेंटसोबतच तुम्हाला बाकीच्या पण ॲक्टिव्हिटीज करायला मिळतील, कयाकिंग वगैरे.
ह्या एवढ्या सगळ्या दगडांमध्ये हे बघा, इथे आहे एक वडाचं झाड. खरोखर म्हणतात ना की देव तारी त्याला कोण मारी. ह्याला हा जर तुम्ही बघितला तर हा खवणे बीचला पूर्ण मोठा दगड आहे आणि ह्या दगडामध्येच या खाली वाळू वंदी दगड आणि त्या दगडावरतीच हे वडाचं झाड. सकाळच्या कोवळ्या उन्हात आणि शांत वातावरणात समुद्रकिनारा खूप फ्रेश आणि आकर्षक वाटत होता. काही सुंदर व्हिडिओज या व्लॉगमध्ये जोडत आहे. नंतर रिसॉर्टला जाऊन नाश्ता करून स्विमिंग पूलमध्ये थोडा एन्जॉय केला. या सर्व गोड आठवणींसोबत हा व्हिडिओ इथेच थांबूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचे प्रेम असेच राहू द्या. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.